हॅलो गाईज. तर हवेचा खूप आवाज आहे. सध्या मी बाईकवर आहे. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण आज मी ब्लॉग करायचं ठरवलं. आज आहे 24 डिसेंबर आणि मी कामावरनं आले आणि मी झोपून गेलेली. सकाळची 6ची ड्युटी असल्यामुळे. आणि अचानक संध्याकाळी उठल्यानंतर मी घरी जेवण बनवून आले आणि संध्याकाळी उठल्यावर मला हा बोलला की आपण मॉलला जाऊया. तर आता मला नाही माहिती आपण मॉलला का जातोय. बोलला तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मॉलला का जातोय माहिती नाही. तर आता आम्ही निघालोय मॉलला जायला. संध्याकाळचे 8 वाजलेत काहीतरी. त्यांनी मला विचारलं कुठल्या मॉलला जायचं. मी सांगितलं आपण घाटकोपरच्या मॉलला जाऊया, दुसऱ्या कुठला नाही. तर आम्ही आता निघालोय घाटकोपरच्या मॉलला. बघूया काय असतं ते. त्याला एकदा विचारूया काय आहे. तुम्ही सध्या गाडी चालवते म्हणून मी त्याच्याकडे कॅमेरा नाही केला. सिग्नल लागलं की मी कशाला चाललोय आपण मॉलला. हे तुला मॉल मध्ये जाऊन समजणार. तिकडे सांगतो मी. अचानक सरप्राईज. हॅलो. हॅलो. आपण आता मॉलमध्ये हो. मी तुला सरप्राईज काय करणार आहे, तुला मी एक चॅलेंज देणार आहे. कसं चॅलेंज असं असणार आहे की तुला मी 1 मिनिट देईन. 1 मिनिट. हा, तुला तुझ्या आवडत्या ब्रँड मध्ये तुला मी 1 मिनिट देईन आणि त्या 1 मिनिटामध्ये तुला त्या आवडत्या ब्रँड मधून तुला काही परचेस करायचं असेल तर ते करू शकतेस. कोण करतं? तेच तर चॅलेंज आहे ना. तुला मी हेच तर चॅलेंज देतोय की तू त्या 1 मिनिटामध्ये तुला जे परचेस करायचं असेल कितीचं पण? हा, कितीचं पण. मग मी ऍपल मध्ये. हा, तू ऍपल मध्ये जाऊन तू प्रो मॅक्स पण घेऊ शकते. हा, तुला मी चॅलेंज देतो. पण ते 1 मिनिटामध्ये तू परचेस करायचं बिलिंग पण झाली पाहिजे 1 मिनिटात. असं नाही, फक्त असं नाही कलेक्ट करणार नाही. मी ब्रँड पण तू सांग आणि मी कलेक्ट करायचं. आयफोन घ्यायचा असेल तर तुला ते बिलिंग करावं लागेल. नाहीतर तू ते कलेक्ट करू दुसरा ब्रँड अदर ब्रँड कलेक्ट करू शकतोस. ब्रँड पण तू. अरे तुझा आवडता ब्रँड म्हणजे मी तर मग असं चॅलेंज करेन की कोणताही काही घेऊ नकोस. मी तुला चॅलेंज करतोय. ब्रँड मी कसं सांगणार ना. नाही, आता मी ह्याच्याशी डिस्कस करते ब्रँड हो. आणि मग तुम्हाला सांगते. काही तिथे आरसीबी मॉलला किती हो. कसं वाटतंय तुला डेकोरेशन? आणि हा बघा लहान मुलं फुल क्रेझी होऊन जातात त्याच्या जमतरम मंतरम चामुंडा. तू ते मूवी बघितली नाही ना. मला भेटले. चॅलेंज मला पण मी तर तुला चान्स दिला यार. तू असं का माझं नाव खराब करते. पण शॉपिंग मला वेस्ट साईड मधून करायची होती आणि आता 9:30 होऊन गेले. 9:45 समथिंग झाल्यात आणि आता वेस्ट साईड बंद झालंय. कुठे गेलं चॅलेंज? आय डोंट नो. पण मी उद्या कदाचित हे कंटिन्यू करेन चॅलेंज. आणि उद्या आम्ही कदाचित आमच्या मायशाला पण घेऊन येऊ सोबत. आता आमच्या सरांचं शॉपिंग झालेलं आहे. लेट्स सी आता आम्ही काय करतो, तुम्हाला अपडेटेड ठेवते. उद्या क्रिसमस आहे बाय द वे. सगळ्यांना मेरी क्रिसमस. वेस्ट साईड बंद असलं तरी आता H&M चालू आहे. होप सो, फिंगर क्रॉस. आता बघूया H&M मध्ये काय मिळतं का माझ्यासाठी आणि मग तिकडे चॅलेंज करेन मी. पण 1 मिनिट नाही, मला ऍटलिस्ट 5 मिनिटं. चॅलेंज हेच तर असतं ना. 5 मिनिटामध्ये लोक काय काय विचार करू शकतात. चॅलेंज 1 मिनिटाचा आहे म्हणून तर चॅलेंज आहे ना. ऍटलिस्ट 3 मिनिट. 3 मिनिट वगैरे नाही. 1 मिनिट मध्ये मग ते चॅलेंज नसतात ना. ठीक आहे, आता बघूया आपण 1 मिनिट मध्ये. तू तुझ्या दुसऱ्या फोनवर टायमर लाव. ओके. अरे पण मी जर व्लॉग पण केलं, तू तेव्हा कॅमेरा हे कर
कारण मी जर ब्लॉग पण केलं तर कदाचित माझा 1 मिनिट वेस्ट होऊ शकतो. नाही 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 नाही, शूट मी करणार, तू शॉपिंग करत हा 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 चालेल. बघूया आता गाईस. H&M बिहाइंड द सीन नाही आहे ना. H&M पण बंद झालंय. H&M पण बंद झालं आहे. काहीच बॅड लक आहे आज माझं. बॅडलक म्हणजे असं विषय नाहीये. बॅड लक नाहीये माझं. उद्याचा पण तुला टाइम काय? उद्या हा, लेट्स सी. ऍक्च्युली आम्हाला जरासं काम होतं म्हणून ते चॅलेंजला आम्ही साईडला ठेवलं. हो, काम पण होतं आणि आमच्या सरांची शॉपिंग पण होती. पण तुला शूज आवडले तुझे खूप? हो हो, मला तर आवडलं. नाईस. मला पण ह्याचे शूज खूप आणि मी एक तिथून चप्पल पण घेतली. मी तिथून एक चप्पल पण घेतली. लेट्स सी काय बोलतोय H&M मला. सगळा काळोख झालं. क्लोज त्याने तोंडावर माझ्या नाही सांगितलंय मला. लेट्स सी कुठे जायचं आता? स्टुडिओ मध्ये कंटिन्यू करू शकतो. झुडिओ मध्ये घेऊ काही? स्टुडिओ आहे चालू. झुडिओ चालू आहे गाईस. लेट्स सी मी झुडिओ मध्ये जाऊन बघते. मी आली आहे झुडिओ मध्ये. एक असं मी करू का, एक नजर मारून घेते म्हणजे मला आयडिया येईल. चॅलेंजच नाहीये ना. ओके, मग आता आपण स्टार्ट करायचं. टाइम आहे. Should I take this? नाही. गाईज तो टॉप मला आवडलेला, मी घेतला, पण घालून बघितल्यावर एवढा खास वाटत नाहीये. तर उगाच घेऊन पैसे वेस्ट कशाला करायचं, म्हणून मी ते नाही घेतलं. आणि त्याच्यावर रोनक मला बोलला टेक वॉट एव्हर यू वॉन्ट. तर मी आता इथे लाईट्स पण बंद व्हायला लागल्या. तर मी एक इथे शेपवेअर टाईप घेतलंय. शेपवेअर इन द सेन्स काय बोलता येईल त्याला, बॉय शॉर्ट्स घेतला आहे 1 पीस वगैरेच्या खाली. आणि दुसरं मी आहे ना, मला हे लिप ग्लॉस आणि लिप स्टेन ट्राय करायचं होतं. ब्राऊन कलरमध्ये मी घेतलंय झुडिओचं. मी तुम्हाला नक्की याचे स्वॉचेस दाखवेन. आता हे पॅक्ड आहेत म्हणून मी दाखवत नाहीये, बट मी ह्या 3-4 गोष्टी घेतल्यात म्हणून. आणि शूज आणि माझी चप्पल जी मी तुम्हाला माझ्यासाठी घेतली ती मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. ओके. तर गाईज आता आमची झुडिओमधून देखील शॉपिंग झाली आहे. लाईफस्टाईलमधून देखील शूज चप्पल जे काही आहे ते घेऊन झालेलं आहे. आता मला तहान लागली आहे, तर प्लीज मला काहीतरी प्यायला घे. बघूया, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते आम्ही शूज काय घेतले ते पण, चप्पल आणि सर्वच तिथून आहे. तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते बाकी सर्व. आता काहीतरी पिते. घरी जेवण बनवलंय मस्त चिकन, ते खाते. बाय. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत पार्किंगमध्ये. मला खूप तहान लागली त्याच्यामुळे मी कोक घेतलाय आणि ह्याने सॉफ्टी घेतली. ॲज ऑलवेज त्याला सॉफ्टी खूप आवडते. तर आता आम्ही घरी चाललो आहे. घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही काय शॉपिंग केली ती. केस बीस वर आता बांधून झालेले आहेत, निघायचा टाइम झालेला आहे. सकाळी माझा मूड खराब होता, त्यामुळे तो माझ्यासाठी शॉपिंगला घेऊन आला असावा असं मला वाटतं. बट थँक्यू रोनक, जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर आय नो तूच एडिट करणार आहेस, तर थँक्यू अँड लव्ह यू. तर आता जस्ट आम्ही लोक घरी पोहोचलो, एक 10 मिनिटच झाली आणि म्हटलं आता पहिलं कपडे बदलायच्या आधी तुम्हाला जे काही मी शॉपिंग केली आहे ते दाखवते. पहिलं तर सर्वात पहिलं मी घेतली चप्पल. माझ्याकडे चप्पल म्हणजे बाहेर असं घालून जायला होती, बट ऑफिससाठी वगैरे चप्पल नव्हती, म्हणून मी जिंजर मधून ही चप्पल घेतली. आणि सेल चालू असल्यामुळे मला ती जस्ट फॉर 399 ला पडली. बेसिक चप्पल आहे ब्लॅक कलरची आणि त्याच्यावर असं गोल्डन वर्क आहे. गोल्डन काय बोलतात त्याला, हार्डवेअर आहे, गोल्डन हार्डवेअर आहे. तर ही एक चप्पल घेतली आहे मी. जेव्हा रोनक त्याची शूजची शॉपिंग करत होता तेव्हा मी ही चप्पल घेत होती. लाईफस्टाईल मधूनच मिळाली मला.
त्याच्यानंतर रोनकने हे फोरकामधून शूज घेतले. नाही त्याने ह्याच्या पहिला पण फोरकामधून शूज वापरले. त्याला त्याचा कम्फर्ट वगैरे आवडला म्हणून त्याने ऑनलाईन बघून ठेवलेले आणि तो बोलला मला हे शूज पाहिजे आहेत. स्टार्टिंगला बघितले तेव्हा मला हे शूज बिलकुल आवडलेले नव्हते, पण तेव्हा त्याने घातले वगैरे तर तेव्हा मला हे शूज छान वाटले. एवढी चंकी त्याची लेस आहे आणि खाली सोल पण खूप मोठा आहे. थोडे हेवी नाही वाटत ना तुला? पण हे हेवी नाही आहेत तर छान वाटतात. आणि त्याच्याबरोबर ही चंकी लेस तर आहेच, पण तुम्हाला ते बेसिक करायचं असेल तर त्यांनी एक नॉर्मल लेसेस पण दिलेल्या आहेत ब्लॅक कलरच्या. तुम्ही व्हाईट लावला तरी छान वाटेल. व्हाईट लेस वगैरे विकत मिळतात ते. आणि प्लस हे मी कुठून कोडमधून हे सॉक्स घेतलेत. त्याच्यानंतर ते 1 मिनिट चॅलेंजचं मी तुम्हाला सांगते. मी गेली तिकडे, मी वेस्ट साईड बघितलं, H&M बघितलं. ऍक्च्युली आम्हालाच लेट झालेलं आमचं काम असल्यामुळे वगैरे. तर सर्व स्टोर्स जेव्हा मी जात होते ते बंद होत होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये H&M वाल्याने तर तोंडावरच सांगितलं मॅडम क्लोज हो गया. तर शेवटी वेस्ट साईड चालू होतं तर मी वेस्ट साईड मध्ये जाऊन मी एक टॉप घेतलेला. पण त्याचं काय एवढं मी तो घालून बघितला तर मला पण स्वतःला एवढा पर्सनली आवडला नाही आणि रोनक पण बोलला एवढं काय बेसिक आहे, एवढा खास नाही वाटत आहे. तर मला ती हाय वेस्ट बॉय शॉर्ट्स पाहिजे होत्या. वन पीस मध्ये वगैरे घालायला पोट पुढे दिसतं तेव्हा घालायला हे छान वाटतात. तर मी हे घेतले, एकच घेतली. म्हटलं ट्राय करून बघेन आणि नंतर अजून घेईल. आम्ही लोकांनी झुडिओमधून दोघांनी हे शीट मास्क घेतलं. आता रात्री लावू आम्ही. आणि हे मी एक घेतलंय. दिस इज लिप स्टेन. मी तुम्हाला हे सॉच करून दाखवते. तर मी झुडिओमधून हे एक लिप ग्लॉस आणि एक लिप स्टेन घेतलं. लिप स्टेन तुम्हाला त्याचं नाव सांगते, कोल्ड ब्र्यू. मला ब्राऊन शेड्स मोस्टली आवडतात आणि विंटरमध्ये सर्वजण ब्राऊन शेड्सच मोस्टली प्रिफर करतात. त्यामुळे मी हा सुंदर असा एक लिपस्टेन घेतला. आता मी त्याचं ड्युएबिलिटी वगैरे तुम्हाला नंतर सांगू शकते, पण हा खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. मी हा लावेन आता ऑफिसला जायला वगैरे, खूप छान वाटेल. आणि हे दुसरं ग्लॉस घेतलं मी, हे तिथेच लावून बघितलेलं, बट हे पण खूप छान वाटतं. ब्राऊन शेडमध्येच आहे, दोन्ही ब्राऊन शेडच आहेत, एकदम सुंदर दिसतील आणि आपल्या इंडियन स्किन टोनवर तर अजून छान दिसतात हे ब्राऊन शेड्स. आणि दुसरं अजून काय घेतलंय आम्ही, मला एअरपॉड्सची एक कव्हर पाहिजे होतं. माझ्या एअरपॉड्सचं कव्हर हे झालेलं, त्यामुळे ते घेतलं. आणि दुसरं आमचे रोनक सर त्यांनी हे टी शर्ट घेतलंय येलो कलरचं, विच इज सो नाईस. मला हा कलर आवडला. ओके, तर असं झाली आमची आजची शॉपिंग. छोटासा व्लॉग होता आणि हा माझा जस्ट सेकंडच व्लॉग आहे आय गेस. आता मी बघू, कदाचित कन्सिस्टंट राहीन. मला चालू करायचं आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय.